तुझे सगळे प्रयत्न थांबव हं. मी पुन्हा एकदा आणि शेवटचं सांगते. काय हो आबा काय झालं? आबा काय झालं? बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? काय झालं सांगा ना. राणी, आपली फॅक्टरी विकत घेणाऱ्या क्लायंटला मी मध्यंतरी भेटलो होतो. त्याच्याकडनं मुदत वाढून घेतली होती. त्याचा फोन आला होता. मुदत आता संपली आहे. तो म्हणला इतके दिवसात तुम्ही काहीच करू शकला नाहीत. आता मी डील फायनल करतो. आपली फॅक्टरी आता विकली जाणार. आपण आपली फॅक्टरी विकण्यापासून नाही थांबू शकत आता. एवढं सगळं करून सुद्धा आपली फॅक्टरी आपल्या हातातून निघून जाणार. आपल्या डोळ्यासमोर आपली फॅक्टरी विकली जाणार. अरे देवा, हो त्यांना तुम्ही सांगा ना परत की अजून थोडीशी मुदत वाढवून द्या. आम्ही काहीतरी करतो म्हणावं. हा करा ना, आत्ता फोन करा ना त्याला. अहो ऐकताय का मी काय म्हणतेय? काय गे, काय उपयोग झाला सांग ना. त्या दादासाहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणून काय उपयोग झाला त्यांना घराबाहेर काढून? ज्या माणसाच्या मागे लागायला हवं होतं तो राहायला बाजूला. तुम्ही ना नको त्या माणसाच्या मागे आपला वेळ वाया घालवलाय. शेवटी काय, जे घडायला नको होतं ते घडतच आहे. आपल्या हातून आपली फॅक्टरी जाणारच आहे. आता काय, आयुष्य याच पत्र्याच्या खोलीत काढावं लागणार आहे. ज्यामुळे तरी मी सांगत होते ना, हिचं ऐकू नका, हिच्या बोलण्यात येऊ नका. पण माझं ना या घरात कोणी ऐकतच नाही. तुम्ही आधी शांत व्हा. जे घडून गेले याचा विचार करण्यापेक्षा यातनं बाहेर कसं पडायचं याचा विचार करूया. काय विचार करणार होत आता? जेव्हा आपल्या हातात मुदत होती तेव्हा आपला सगळा वेळ आपण त्या दादासाहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यात घालवला. आणि आता काय, ना आपल्याकडे मुदत आहे ना आपल्याकडे विचार करायला वेळ आहे. कसा करणार होत विचार? आबा या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी लीगल वे आउट असेल ना. तुला काही आयडिया आहे राणी? सर हो, त्यांनी जे काही केलंय त्यासाठी आपण त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा तर करूच शकतो. ओके आबा, राणी आपल्याला लॉ बद्दल सांगू शकेल आणि तूच वकील बनून त्या क्लायंटला कन्व्हिन्स करा ना. आणि स्टील त्यांनी जर डील केली तर आपण त्याच्यावर केस करू शकतो. आणि त्या केसचा निकाल लागेपर्यंत सगळे लॉसेस त्यालाच बेअर करावे लागतील. काय बोलताय सर तुम्ही? मी लॉयर आहे हे असं कसं सांगणार बरं त्यांना? मी काय लॉयर आहे का? आज नाहीयेस, उद्या होशील ना. हो आबा, पण आता मी नाहीये ना लॉयर. आणि आपण जर त्यांना आता असं सांगितलं की मी लॉयर आहे तर आपणच त्यांची फसवणूक केल्यासारखं नाही का होणार? नाही ते समजतंय मला, पण वकील बनून नाही पण इन जनरल त्याला लॉ तर सांगूच शकतेस ना. हे बघ, आपली फॅक्टरी वाचवण्यासाठी आपण एवढं तर करूच शकतो. सर तुम्ही जे म्हणताय ते मी करू शकेन असं नाही वाटत. बघा, बघितलत ना, आधी हिला वकील बनून आपलं घर वाचवायचं होतं, मानाने त्या घरात जायचं होतं. पण आता वकील आहे असं खोटं सांगून फॅक्टरी दुसऱ्याच्या घशात जाण्यापासून थांबवायचं नाहीये. मला माहितीये ना, आपण मुद्दाम हिच्या हातापाया पडावं ना म्हणून हे सगळं चाललंय, दुसरं काही नाही. इंद्रा, हिची काही गरज नाहीये. तुला दुसरा वकील बघ. हिच्याकडनं अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. त्याची काही गरज नाहीये. राणीच आपलं हे काम करेल. मी बोलतो तिच्याशी, मला 2 मिनिटं दे. राणी जरा 1 मिनिट बाहेर. उर्मिला प्लीज ऐक. हे बघ, आपल्यातल्या काही गोष्टी आपल्यातच राहिलेल्या बऱ्या. हो ना, पण तू काही गोष्टी माझ्यापासून लपवल्यात. कायम तू मला गृहीत धरलेस. आणि आता का थांबायचंय? तुझ्या आईलाही कळू देत ना, तिचा मुलगा स्वतःला वाचवण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतो. उर्मिला, आधीच एकतर त्या खोट्या दादासाहेबांमुळे माझी वाट लागता लागता वाचलोय मी. आणि त्यात तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीबद्दल बोललेलं जर का कोणाला कळलं ना तर माझ्यावर कधीच कोणीही विश्वास ठेवणार नाही. नाहीच ठेवणार. तू विश्वास ठेवायच्या लायकीचा नाहीच आहेस. तू ते डिझर्वही करत नाहीस. प्रत्येक वेळेला मी तुझ्या सोबत होते, प्रत्येक वेळेला मी तुला साथ दिली, पण तू काय केलंस?
काही गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या नाही आहे? पण आता नाही, कळू देत सगळ्यांना. मी हे प्रेग्नेन्सीचं नाटक करणार नाही. आत्ताच्या आत्ता सगळ्यांना काय ते खरं सांगणार. उर्मिला, आवरलं तुझं? अगं मी तुझ्यासाठी मेथीचे लाडू बनवलेत, चल ना खाऊन घे. मेथीचे लाडू ते कशाला? प्रेग्नंट बायकांनी असंच पौष्टिक खायचं असतं. हे बघ, मला जसं वेळ मिळेल की नाही, मी असं छान छान पदार्थ करून ठेवीन. तुला अधूनमधून खावंसं वाटलं ना की खात राहा. समजा मला काही खावंसं नाही वाटलं तर याचा अर्थ असा होतो का की मी प्रेग्नंट नाहीये? अगं असं का म्हणतेस उर्मिला? बरं विक्रांत, तू तिला डॉक्टरांकडे वेळोवेळी घेऊन जातोयस ना? हो हो. झाले तुमचे सगळे सजेशन देऊन झालेत का? मला काहीतरी महत्वाचं सांगायचं. उर्मिला, आईने काय सांगितलं? या अवस्थेमध्ये खूप जास्त आराम करायचा आणि काळजी घ्यायची. चल चल, तू आराम कर. मला आराम वगैरे काही करायचं नाही. मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हो आता आई, आई. अजित, अजित सगळं उठ. उठ लवकर. अरे उभा राहा. उठ. तू दारू प्यायलास? तुझं वय का दारू प्यायचं? का प्यायला सांगतो? प्यायलो मी दारू. का प्यायलो? कुणामुळे प्यायलो? का? तुझ्यामुळे. माझा बाप खोटा माझ्यासमोर उभा गेला याने. मला त्यांचं प्रेम मिळणार असं भासवलं. मलाच नाही, माझ्या आईला पण भासवलं ना. मग आता एक काम कर, आता माझ्या समोर माझा खरा बाप उभा कर. आत्ताचा आत्ता कर. अजित शांत, उगाच काही बरवू नकोस. मी काही बरोबर नाहीये.